नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट 2026 दिली आहे आणि तुम्हाला आता BMS करायचं आहे. पण तुमच्यासमोर एकच प्रश्न असतो की BMSसाठी कट ऑफ किती जाईल, ह्या वर्षी किती मार्क्ससाठी BMSचा कट ऑफ जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026मध्ये BMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती मार्क्स जाण्याची शक्यता आहे. तसेच कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि ऑल इंडिया रँक याचा आपण अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे बघा गव्हर्मेंट कॉलेजेसचे जे डाटा आहे ते आपण बघितले आहे. बघा इथं इयर म्हणजे 2024 ऑल इंडिया रँक, 2024 ऑल इंडिया रँक, 2024चा स्कोअर दिला आहे, 2025 ऑल इंडिया रँक, 2025 स्कोअर आणि 2026चा जो प्रेडिक्ट केलेला आहे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ तो आपण इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा 2024 ऑल इंडिया रँक ST कॅटेगरीसाठी 5,59,838 ऑल इंडिया रँक असताना 319 मार्कला BMS गव्हर्मेंट कॉलेज त्याला अलॉट झालं होतं. तर 2025साठीच 4,18,751 ऑल इंडिया रँक असताना 285 मार्कवर ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट कॉलेजेसचा BMSमध्ये कट ऑफ बघा हे पूर्ण कॅटेगरी वाईज आहे. ऑल इंडिया रँक 24-25मध्ये किती हे झालेलं आहे, कमी जास्त. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2026 जे आपण प्रेडिक्ट केलं आहे आता बघा ST कॅटेगरीसाठी 320 मार्क आपण प्रेडिक्ट केले आहेत. तर हे बघा गव्हर्मेंट कॉलेजेसचे कट ऑफ म्हणजे काय, आपण ह्याचा एक अंदाज लावू शकतो की किती मार्कपर्यंत आपल्याला लागते. विद्यार्थी मित्रांनो, हा मी एक काढलेला अंदाज आहे. तुमचे जर हे एवढ्या मार्क्सपर्यंत तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला ह्या वर्षी BMS गव्हर्मेंट भेटण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे चान्सेस माझी पण चुकू शकतात विद्यार्थी मित्रांनो, कारण की ॲक्युरेट कट ऑफ काय येईल हे आपल्याला काय लागेल हे आपण सांगू शकत नाहीत. त्यामुळे हे एक अंदाज आहे. तर बघा SCसाठी 430 आपण प्रेडिक्ट केलं आहे, VJसाठी 450 मार्क प्लस ॲड केला आहे, NTBसाठी 440 मार्क्स एवढा प्रेडिक्शन केलं आहे यावर्षी, NTC कॅटेगरीसाठी 470 मार्क प्रेडिक्ट केला आहे, NTDसाठी 475 मार्क हे केला आहे, OBC कॅटेगरीसाठी 475 प्लस मार्क केला आहे, ओपन कॅटेगरीसाठी 480 प्लस मार्क ठेवलेला आहे आणि EWS कॅटेगरीसाठी 475 प्लस ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मागच्या 2 वर्षीचे जे आहे 2024 आणि 25 या 2 वर्षाच्या कट ऑफवर आपण 2026 प्रेडिक्ट केला आहे. तर मग 2026चा पेपर कसा होता, किती विद्यार्थ्यांनी दिली होती, पेपरची लेवल कशी होती, यावरून आपण हे कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, BMS गव्हर्मेंट महाराष्ट्रामध्ये 22 कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर 22 कॉलेजमध्ये सीट मॅट्रिक्स वगैरे ते नंतर आल्यानंतर आपण ते पूर्ण पाहणारच आहोत. तर हे गव्हर्मेंट कॉलेजसाठी आपण कट ऑफ पाहिला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता. नंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघा आपण इथे पण 2024 ऑल इंडिया रँक, 2024 स्कोअर, 2025 ऑल इंडिया रँक आणि 2025 स्कोअर आणि 2026चा प्रेडिक्शन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा प्रायव्हेट कॉलेजेस आपण याला सेमी गव्हर्मेंट कॉलेज असे म्हणू शकतात. तर तुमचा सेफ स्कोअर इथे बघा इथे दिलेला आहे. तुमचा सेफ स्कोअर जो आहे तो 340-350 प्लस असेल तर तुम्हाला नक्की सेमी गव्हर्मेंट कॉलेज अलॉट होणार विद्यार्थी मित्रांनो. पण जे काही खालचे स्टुडंट आहेत, या मार्कच्या खालचे स्टुडंट आहेत, त्यांनी असं समजायचं नाही विद्यार्थी मित्रांनो की आता आपला नंबर लागणार नाही, कारण त्या विद्यार्थ्याचा सुद्धा नंबर लागतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी BMS कॉलेजचे नवीन 7 ते 10 कॉलेजेस येतात, मग खालचे विद्यार्थी वर येतात. पण विद्यार्थी मित्रांनो, हे जे नवीन कॉलेजेस येतात हे कधी येतात, तर हे कॉलेजेस 3rd किंवा 4th राऊंडला येतात. मग खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे नंबर लागतात. पण गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, ते गव्हर्मेंट कॉलेजेससाठी असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्मेंट आपण त्यालाच म्हणतो, त्या कॉलेजेससाठी असं होतं की जे खालचे स्टुडंट आहेत ते वर येतात. कारण की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3
हे कॉलेज या राऊंडमध्ये कट ऑफ हाय जातो. मग जे BMS ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज अलॉट जातात तिथले सीट फुल जातात. मग राहते सेमी प्रायव्हेट गव्हर्मेंट कॉलेजेससाठी. मग त्या कॉलेजेसचे कट ऑफ जर थर्ड राऊंडपर्यंत नाहीत भरले, मग चौथ्या राऊंडला सीट राहिले तर मग जे खालचे स्पॉट राऊंड झाला, खालचे विद्यार्थी आहेत त्यांचे नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात. आणि नवीन कॉलेजेस येतात, दरवर्षी नवीन कॉलेजेस येतात. मग त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना नंबर लागतात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण 2026साठी ST कॅटेगरीसाठी 280+ मार्क हे सेफ स्कोअर आपण मानलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. SC कॅटेगरीसाठी 340+ मानलेला आहे. VJ कॅटेगरीसाठी 350+ मानला आहे. NTBसाठी 345+ सेफ स्कोअर मानला आहे आपण. NTC कॅटेगरीसाठी 350+, NTD कॅटेगरीसाठी 350+, OBC कॅटेगरीसाठी 350+ आणि SCBC कॅटेगरीसाठी 340+ हे आपण मानलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटसाठी आपण सेफ स्कोअर मानलेला आहे. हा एक मी अंदाज काढलेला आहे. यामध्ये पण काही कमी जास्त होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. पण जे खालचे स्टुडंट आहेत, इथपर्यंत जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटसाठी एकदम सेफ आहात विद्यार्थी मित्रांनो. पण जे खालचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जर नवीन कॉलेज आले राऊंडमध्ये दरवर्षी येतात, तर तुमचा नंबरसुद्धा लागण्याची चान्सेस आहे, की त्या विद्यार्थ्यांनी असं समजायचं नाही की आपला नंबर लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे होतं आपलं प्रेडिक्शन की कट ऑफ किती जाईल, हे एक आपण अंदाज काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे नीट मार्क्स किती आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि BMS 2026 ॲडमिशनची कंप्लीट माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनल BMS लाईव्हला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.